Hey, you all lovely and beautiful people. This is the new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. मी आहे डॉक्टर फनी आणि मी स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये बचनाज ओल्ड एंजलच्या. आणि आता तुम्हाला मी आमचं डेली रुटीन दाखवणार आहे आणि पुढे काय करणार आहोत ते तुम्ही पाहणारच आहात. आणि येस, आता आपलं रेग्युलर रुटीन चालू झालेलं आहे. तर काय होणार आहे ते तुम्हाला बचना सांगेलच, पूर्ण व्लॉगभर तुम्हाला पकवेलच. आणि येस, मध्ये मध्ये मी पण पकवण्याचा प्रयत्न करेन, पण मला ती पकवायला देत नाही. इवन माझ्या फ्रॅटर्निटीचं काही डिस्कस करायचं असेल तरीही ती मला गप्प करते. आणि येस, ती जास्त करून वेब सिरीजवर वगैरे बिलीव्ह करते की त्याच्यामधले डॉक्टर्स तिला रिअल वाटतात, कारण मी एक फेक डॉक्टर आहे जसं सर्वांनाच वाटतं. तर तसंच तिला पण वाटतं, पण ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि येस, बघूया मग आता पुढे काय होणार आहे, बचना काय खुडबुड करते आहे ते आपण बघूया. हे ब्युटिफुल. आणि येस, आज काय आहे जेवणामध्ये, आज काय आहे ब्रेकफास्टला? कोबीची भाजी. मला आवडत नाही पण ठीक आहे, आता काय करणार. येस, खूप टेस्टी झाली असणार ही कोबीची भाजी, कारण आफ्टर ऑल बचनाने बनवली आहे, तर खूपच टेस्टी असेल, जस्ट लाईक हर ब्युटिफुल. आणि येस, मी नेहमीच सांगत आलो आहे, आम्ही जसं की नेहमीच सांगतो की लिव्ह इच मुवमेंट, आणि प्रत्येक दिवस जगा. आणि खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या स्वतःसाठी टाईम काढणं आणि आपल्या फॅमिलीसाठी टाईम काढणं, जो मी ट्राय करत असतो. ट्राय नाही म्हणजे मी इथेच असतो, कॅमेरामॅनसारखा फिरत असतो, बट तुम्ही पण नक्कीच ट्राय करा, तुमच्या फॅमिलीला टाईम द्या. आणि नंतर मग तुम्हाला रस्त्यावर यावं लागलं तरी चालेल, काही न करता, कारण सगळ्यांचं काही माझ्यासारखं नाही आहे, सगळ्यांनाच काही अशी ठगवणारी बायको मिळत नाही. तर आणि येस, तर तुम्ही बघा कसं काय करायचं ते. लिव्ह, लाफ अँड लव्ह. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचं कॅरेक्टरची पण मला वेगळं इंट्रोडक्शन देण्याची जरूरत नाही आहे, कारण आपल्या इंट्रोमध्येच तुम्हाला कळून गेलं असेल की आज कोणावर पॉडकास्ट आहे. तर चला मग वाट कसली बघताय, सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. हा फनी किती वेळा बोलतो आणि येस आणि येस आणि येस, आणि काय ते प्रवचन, बाबा 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 बाबा. आणि आम्हाला कन्व्हिन्स करते की बापरे फनीला किती काम असतं, आणि तो सांगतोय त्याला त्याच्या कामाबद्दल, त्याला त्याचं स्केड्यूल काय आहे आणि त्याला किती हेक्टिक आहे आणि तिथे काय कसं त्याला फेस करावं लागतं ते त्याला जास्त माहिती की हिला जास्त माहिती. आणि सिरियलमधल्या गोष्टींबरोबर कंपेअर करते. कुठली तरी सिरीज बघितली त्याच्यामधनं हिला कळलं की वा, डॉक्टरचं लाईफ किती हेक्टिक असतं. बरोबर आहे ना, कारण एवढा वर्षाचा संसार करूनही तिला ते कळलं नाही, कारण का हेक्टिक आहे का खरंच डॉक्टर साहेबांचं लाईफ. म्हणजे याचा अर्थ डॉक्टर साहेब असे कधीही येतात, कधीही जातात, टाईमपास करतात, कधीही अवेलेबल असतात, कितीही तास ड्युटी वगैरे करून तिकडे मागे मागे म्हणजे मागून कॅमेरा मारायला रेडी असतात. त्याच्यामुळे कधीही तिला हा विचार मनाला शिवूनच गेला नसेल, किंवा कधी हा तिने विचारच केला नसेल की ह्या डॉक्टर साहेबांचं पण असंच काहीतरी बिझी स्केड्यूल वगैरे असेल. तर सिरीजमध्ये जे काही दाखवलं तर ते मला असं वाटतं की ते रिअल आहे, आणि तुमचं जे लाईफ आहे ते रिअल लाईफ आहे. तर देर इज डिफरन्स बिटवीन रिअल अँड रील, आणि त्यामुळे तुला सिरीजचा आधार घ्यावा लागला घरात डॉक्टर असूनही हे समजण्यासाठी की डॉक्टर्सचं लाईफ किती हेक्टिक असतं. सो जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना समजवायला जाता ना, तेव्हा तुम्ही त्यात स्वतःच फसता, कारण देवाने तुम्हाला अक्कलच दिलेली नाही आहे. जेव्हा स्वतःच्या घरात डॉक्टर आहे त्याचं लाईव्ह एक्झाम्पल घेऊन जी गोष्ट तुम्ही एक्सप्लेन करू शकत होतात, त्यासाठी तुम्हाला सिरीजचा आधार घ्यावा लागला. खुद्द डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरची लाईफ समजण्यासाठी एक सिरीज बघावी लागली, आणि त्यातनं तिला कळतंय की डॉक्टरची लाईफ किती बिझी आणि किती हेक्टिक असते. किती आयरॉनिकल आहे सिरियसली. आणि त्यातसुद्धा तो सांगतोय की फक्त माझंच नाही, इतरांचंही, म्हणजे सगळ्या मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये जे पण काम करतात, मग ते आया असू देत नाही तर आणि कोण असू दे. अच्छा, आणि ते तर म्हणजे त्या दिवशी आपण बोललो ना, तर तो थोडासा म्हणजे ऑफेंड झाला, थोडंसं लागलं ते आपलं बोलणं. ते आपण बोललो ना वॉर्ड बॉयवालं, तर तो सांगतोय की ठीक आहे, तरी पण इनडायरेक्टली त्याला हेच म्हणायचं आहे की भलेही मी डॉक्टर नसतो आणि वॉर्ड बॉय जरी असलो असतो ना, तरी पण माझं लाईफ हेक्टिकच असलं असतं.
कारण सगळ्यांचंच हेक्टिक असतं आणि फ्रॉम द वॉर्ड बॉय टू नॅनी आणि कोणी आया वगैरे जे पण असतील नर्सेस सगळ्यांचंच हेक्टिक असतं. पण ही त्याला काही बोलू देईल तर ना, त्यात पण कट करून हिचं आपलं सिरीजचंच तुणतुणं. नाही नाही हां ते तर आहेच, पण ॲक्च्युली म्हणजे ते सिरीजमध्ये जे दाखवलं ना, सिरीजमध्ये बाई म्हणजे ती माहिती आहे ना तुम्हाला, ती ती बाई तिचं मध्ये आता ते खूप मोठा सीन झाला, त्या माणसाने सुसाईड केलं ते आपण पोस्ट पण टाकलेली. तिचं पण माहिती आहे ना, तिच्यावर कोरियन ड्रामाचा खूप मोठा इफेक्ट होता. म्हणजे तिला असं वाटायचं की आपला नवरा कोरियन हिरोसारखा वगैरे असावा आणि तिचे असे एक्सपेक्टेशन होते. हां त्याचीच गोष्ट बोलते मी, कळलं ना तुम्हाला. आता मी नाव नाही घेते त्या व्यक्तीचं, जाऊ दे आता, ते मयत व्यक्तीचं बोलून काय फायदा. पण त्याने त्या स्टोरीमध्ये पण जे त्याने नरेट केलं होतं जे काही, त्याच्यात तो हे पण बोलला होता की ती मला असं इमॅजिन करू लागली होती आणि तिचं एक्सपेक्टेशन होतं की मी त्यांच्यासारखं असावं, राहावं, बोलावं, वागावं. तर ते मला पॉसिबल नव्हतं, मी जसं आहे तसं आहे. तर असं तर नाही ना बाबा की ही पण ह्या फनीला त्या संजीवनीमधल्या डॉक्टर शशांक बरोबर किंवा कोरियन सिरीज होती गुड डॉक्टर, त्यामधल्या कोणत्या तरी कॅरेक्टरबरोबर हे करते, कम्पेअर करते. आणि हिला पण असं बाबा असं झालं तर सनी गुड बॉयचं काय खरं नाही बाबा, गुड्डी गुड्डी बॉयचं म्हणजे हां. आणि कोरियन काय बाबा, मग ह्याला पण मावसाडकडनं काहीतरी खड्डे बुजवायचं हे घ्यायला लागेल, ट्युटोरियल घ्यायला लागतील. आणि मग काय ते कुठलं इम्प्युअर स्किन ॲपला लॉग इन करावं लागेल. यावरून आठवलं जस्ट रेकमेंडेशन, जर गुड डॉक्टर सिरीज तुम्ही बघितली नसेल, जुनी आहे आता ती, जुनी झाली, पण जर बघितली नसेल तर नक्की बघा, खूप छान आहे सिरीज. टाईमपास आहे, कधी असं तुम्हाला बिंज वॉच करायचं मन असेल आणि काहीतरी वेगळं बघावंसं वाटत असेल तर डेफिनेटली यू कॅन वॉच इट. कमिंग बॅक टू द पॉईंट. आणि मग आम्हाला कोणाचं जास्त वेळ तारीफ वगैरे करता येत नाही. म्हणजे जर बचना 2 वाक्य कोणाच्या तारीफमध्ये बोलली तर तिसरं वाक्य त्या व्यक्तीने हिच्या तारीफमध्ये बोलणं मॅन्डेटरी आहे. जर ती व्यक्ती नाही बोललं तर ही स्वतःची तारीफ करायला सुरू करते. जसं की असं नाही आहे की माझं लाईफ हेक्टिक नाही आहे, असं नाही आहे की मी घरात नुसतीच बसलेली असते आणि इथे तिथे हिंडत असते, असं नाही आहे की मी परफेक्ट आहे, माझ्यामध्ये पण खूप फ्लॉज आहेत. आणि असं नाही आहे जे जसं तुम्हाला दिसतं तितकं सगळं इझी आहे. खूप काही डिफिकल्टीज माझ्या लाईफमध्ये पण आहेत ज्या मी तुमच्याबरोबर शेअर करू शकत नाहीत. आणि खूप ब्रँड्सचे वगैरे पण मला खूप त्यांना द्यायचं असतं, काम करून द्यायचं असतं आणि त्याचे पण टाईमलाईन असतात आणि ते टाईमलाईनमध्येच त्यांना ते करून पाहिजे असतं. आणि काही ब्रँड्स खूपच जास्त पर्टिक्युलर असतात, त्यांना जसं पाहिजे तसंच पाहिजे. जर ते तुम्ही नाही दिलं तर ते तुम्हाला 10 वेळा, लिटरली मी खरंच सांगते आहे, 10 वेळा तुम्हाला ते शूट करायला लावतात. आणि कसं असतं ना की मला असं वाटतं की जर कोणी मला अप्रोच केला आहे तर त्याला ते काम वेळेतच मिळालं पाहिजे, कारण ते माझ्यावर डिपेंड आहेत. त्यांची एवढी मोठी कंपनी आहे, एवढी मोठं ते ब्रँड चालवतात, एवढा मोठा सेटअप आहे, तो माझ्यावर डिपेंड आहे. जर मी त्यांना ते काम वेळेत नाही करून दिलं तर त्यांचं नुकसान होईल आणि त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर माझ्याकडनं त्यांना जे काम करून हवं आहे तर ते मी त्यांना वेळेत द्यावं, हे मी नेहमी प्रयत्न करत असते. आता पण मला 2-3 ब्रँड्सचं प्रमोशन करायचं आहे आणि त्यासाठी माझं खूप वेळ जाणार आहे, मला वेळच मिळत नाही आहे. पण आजच्या आज आता मला कितीही रात्री उशीर झाला झोपायला, हा फनी जाऊ दे तिकडे, त्याचं काय फन करायचं आहे ते मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. पण मी आज रात्री बसूनच ते पूर्ण कंप्लीट करणार आहे. फनी भी लाईक मेरे तो लग गए है, अरे मैं तारीफ ही कर लेता इसकी, इसने तो मेरे को डच्चू दे दिया. आता बसून ही ब्रँडचं प्रमोशन करणार, नको ना बचना, नको ना. नाही मी करणार, तुला मी माझी तारीफ करायला सांगितली होती पण तुला एवढं पण नाही कळलं, तू स्वतःचीच तारीफ ऐकण्यात बिझी झाला. तर आता मी काही नाही करू शकत, आता बस तिथे, मी आता माझ्या ब्रँडचं प्रमोशन करणार. तुला झोपायचं तर झोप, मायसा आहे तुला जर भीती वाटत असेल तर. आणि काय बोलते की मोठे मोठे ब्रँड्स असतात आणि मोठी कंपनी असते आणि ते लोक माझ्यावर डिपेंड असतात, जर मी त्यांचं काम वेळेत नाही दिलं तर मग त्यांचं खूप मोठं नुकसान होईल. अरे काय नाही होत, काय नाही होत, त्यांचं काय नुकसान होणार आहे, नको देऊ,
बघ तू करून. नाही वेळ आहे मला नाही जमलं, मी नाही दिलं. पुढच्या वेळेपासून ते तुला अप्रोच नाही करणार. तू एकटी नाही आहे भाई, तू दुनियेमध्ये एकटी नाही आहे की त्यांना तूच योच पाहिजे आणि हीच पाहिजे मला सगळ्यांनावाली प्रमोट करणारी. असं काही नाही आहे. तू नाही केलं तर दुसरं कोणतरी दाने पर लिखा है खाने वाले का नाम, तसं ब्रँड पर लिखा है प्रमोशन करने वाले का नाम. तर तू त्याचं काळजी करू नको आणि काय तरीच बोलत असते. तुझं तर ते खतरनाक ग्रॅमॅटिकल इतकं प्रॉब्लेम असतील ना, इतकं जेंडर इश्यूज आहेत तुला की इतकं त्याला मुलीचं जेंडर मुलाला लावते, मुलाचं जेंडर म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंगचं इतकं हे आहे. तर त्याच्यामुळे तुला ते रिपीटेडली परत घ्यायला लागत असेल, कारण तू एक वाक्य सरळ नाही बोलू शकत ना, इतरांचं होत नसेल इतकं. आणि मध्येच काय आता हे पुळकं आलं आहे हे पण. ती मांसाडे कापली ब्रँडसाठी सगळं, म्हणजे ब्रँड असं ब्रँड तसं, आणि सगळे आजकाल एकदम ब्रँडवर ज्ञान द्यायला लागलेत आणि स्वतःला जास्त शहाणे समजायला लागले. अरे तुमच्या असण्या नसण्याने त्या ब्रँडला काही फरक पडत नाही. तुम्ही केलं तर ठीक आहे, नाहीतर दुसरा ढबी करले का, काही टेन्शन नाही आहे. तू तर टेन्शन घेऊच नको, तुझ्या घरातच कॉम्पिटिशन आहे. सध्या बाई एकदम आजीच्या जे काही झालं आहे त्याच्यामुळे फारच हे झाले आहेत, स्टक झाले आहेत आणि कुठे भटकायला वगैरे काही मिळत नाही आहे. जास्त असं आपण फार खुशीत आहोत, फार असं लिव्ह लाईफ टू द फुलेस्ट असं दाखवू शकत नाही आहे. तर थोडंसं असं मेलो डाऊन होऊन राहावं लागतं आहे. तर त्याच्यामुळे कंटेंटचं थोडंसं लफडच झालं आहे. तर आता बाजूच्या वहिनींना पकडून कधी नव्हे ते आम्ही झी मार्टला गेलो. एरवी तर आम्ही सगळं असं गॅजेट, डोरेमॉन गॅजेट काढतो, इकडून तिकडून मागवतो, बस ह्याच्यावरनं त्याच्यावरनं. स्वतः हिने 10 वेळा सांगितलं आहे की मी उठते सकाळी, काहीतरी ठरवते, 10 मिनिटात घरी येतं, मागवते. आणि इतकी म्हणजे हिला ऑनलाईन आणि हे सगळ्या गोष्टी, भाज्यांपासून मच्छीपर्यंत, आणि बाकीला तर हगारो आहेच आपला इथून तिथून गॅजेट काढायला. तर त्याच्यामुळे आता कंटेंटसाठी कुठेतरी जायचं असतं ना. नेहमी आम्ही कसं इकडे तिकडे कुठेही भटकतो, ह्याला त्याला पकडतो. पण आता काहीतरी सोबर प्लेस, थोडं असं काहीतरी महत्त्वाचं जायलाच पाहिजे, असं काहीतरी जागा शोधून काढली पाहिजे. म्हणजे लोकांना कन्व्हिन्स करता येतं की मी काय भटकायला गेली नव्हती. म्हणजे मी ऑनलाईन ऑर्डर करू शकत होती, पण कंटेंटसाठी मी गेली. पण मी तुम्हाला कंटेंटसाठी सांगणार नाही आहे, मी जाते असं कधी कधी. म्हणून मग मी झी मार्टला गेली आणि त्या झी मार्टला जाऊन काय केलं तर पूर्ण व्हिडिओमध्ये नुसतं वहिनीची गाडी हरवली, ती मला सापडली. ती वहिनींची कार ठरवली तर जरा इकडे तिकडे बघावं, जरा शोधावं, काहीतरी डोकं वापरावं. तर ते नाही, तिथेच उभं राहून नुसतं त्या वहिनींना इकडून तिकडे पळताना दाखवते आणि हिचं आपला बॅकग्राऊंड म्युझिक चालू. आणि टायटल तर असले महाभयंकर देते की काय विचारून सोय नाही. म्हणजे इतके असं वाटतं ना कधीतरी हिला यूट्यूबने पकडावं आणि सरळ आहे ना हिचं ना चांगला धमाका होऊन जावा. कारण कोण मिसलिडिंग टायटल देण्यात जर कोण अग्रेसर असेल ना तर हिचा हात कोणीच धरू शकत नाही. कायच्या कायच काय तर म्हणे फुगुनी आली माझ्या सासरी, माहेरी नाही सॉरी सासरी. हिचं सासर आणि हिचं काय, हिचंच तर राज्य आहे. सासरी तर असं म्हणते की बापरे किती सासूरवास हिला, हिच्या सासूला हिचा सूनवास असेल. ही आली मोठी सासरी. सांगायचं ना माझ्या घरी. सासरी काय असतं, काय जॉईंट फॅमिलीत राहते की कुठच्या गावच्या घरात राहते की काय करते. काहीतरी उगाचच काहीतरी मोठे शब्द टाकायचे अवजड आणि हे करायचं, टायटल बनवायचं. नंतर काय त्या दोघी खूप रडल्या, मला सून भेटली. अरे कोण सून भेटली, त्या सुनेचा तर मी शोध लावते. तीच का ती रस्त्यात असं कोणतरी भेटलेली पाणीपुरी खात होती ती सून? काय खरंच म्हणजे कळतच नाही मला. मी परत तो व्हिडिओ बघितला. कुठली सून, कोणाची सून, सासूची सून की ही तिची सासू आहे काय? तुम्हाला माहिती असेल ना मंडळी, मला जरूर कमेंटमध्ये मेन्शन करा. तर आमच्या घरी पाहुणे आले पण माझं जेवणच तयार नाही. कोण पाहुणे बघायला गेलं तर कोण हे बाजूवाले. ते बाजूवाले पण अजीबच आहेत, कशाला यांच्याकडे जेवायला आले. म्हणजे कंटेंटसाठी कोणालाही पकडते वाटतं. का ते बाहेरून मागू शकत नव्हते का? त्यांना नाही का कसं यूज करतात असं झोमॅटो स्विगी वगैरे काही येत नाही का? आणि कुठली ऑफिसची पार्टी आणि काय ती वहिना कुठे जाते, ती वहिनी बाई बाजूची कुठे जाते काय माहिती. आता कुठल्या ऑफिसच्या पार्टीला गेली होती. असो, पण ते दादांना पण इथे बसायची काय गरज होती? पण उगाचच टाईमपास. ते पण एक नंबरचे टाईमपासच आहेत. काय यांच्यासारखेच सख्खे पक्के शेजारी दिसत आहेत. तर ते आणि त्याच्यामध्ये हा फनी,
ते सांगतो ना, आता मी त्या ब्रँडचं नाव नाही घेत आहे, तो महाबळेश्वरचा ब्रँड लोणावळा महाबळेश्वर, ते तुम्हाला माहिती आहे, हे लोक सारखे सारखे तिथे जात असतात, गार्डन. तर तिथे त्याचं जे ते सिरप दाखवलं ना, ते इतकं गोड आहे. मला कोणीतरी गिफ्ट केलेलं. माझ्याकडे 3 आहेत. एक ग्रीन आहे, एक येलोइश आहे, ते मोहितो त्याने दाखवलं ते, आणि एक ब्ल्यू कलरचं आहे, ब्ल्यू लगून समथिंग काहीतरी. आणि जरा पण त्याला टँगिनेस वगैरे नाही आहे, एकदम म्हणजे एकदम गोड आहे. म्हणजे कशात पण तुम्ही मिक्स केलं, ते मॉकटेल सिरप आहे ॲक्च्युली. मॉकटेल कॉकटेल्समध्ये तुम्ही यूज करू शकता, बट तुम्ही कशामध्ये मिक्स केलं तर ते एकदम गोड होऊन जातं. तर बिईंग डॉक्टर मला ते थोडंसं वियर्ड वाटलं की जे स्टेटमेंट त्याने पास केलं की ही पाणीच्या ऐवजी आम्ही विचार केला की हे छान आहे द्यायला, म्हणून आम्ही हे सर्व करायला घेतलं, म्हणून मला खूप आवडलं आणि मी हायली रेकमेंड करतो. अरे बाबा, असले शुगरी आयटम खाऊन तुझं बघ काय झालं. आणि तुझ्या बायकोला पाहिजे कोरियन छोकरा. हां, कोरियन तर कधी ह्या जन्मात शक्य नाही होणं तुझं, पण जे आहे उरलं सुरलं ते तरी वाचव. गोड आणि सिरप पितोय आणि रेकमेंड करतोय. डॉक्टर आहे की कोण आहे हजाम. आणि यांच्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी असते, कंटेंटची अपॉर्च्युनिटी. आलं की त्याला पकडायचं आणि शूट करायचं. आता ते ऑरीची आजी आलेली, तिला पण. आणि फनी तर बापरे कसा ना, म्हणजे खरंच लोक मनात विचार करत असतील की माझा मुलगा एवढा मेहनत करतो, किंवा माझा जावई, कोणी पण त्यांच्या घरातले पुरुष इतके मेहनत करतात, आणि हा बघा कसा इथे कॅमेरा घेऊन उभा आहे आणि बायकांच्या गप्पा ऐकतोय आणि त्याच्यामध्ये आपले इनपुट्स देतोय. ह्याला तर इतके, म्हणजे हा मला कधी वाटतं की हा लहान मुलांचा डॉक्टर आहे की महिलांचा, म्हणजे गायनेकोलॉजिस्ट आहे की काय आहे काय हा. असा डॉक्टर इतका फुकट आणि तिथे बसून चकाट्या पिटणारा, आपल्यापेक्षा जास्त गॉसिप करू शकतो हा. तिथे उभा राहून त्यांच्या गप्पांमध्ये इन्वॉल्व होतो, त्याच्यामध्ये इनपुट्स देतो. ठीक आहे, एक मनमिळावू मुलगा असतो, एक थोडासा आपण म्हणतो ना सगळ्यांमध्ये मिसळून जाणारी व्यक्ती असते. पण हे इतकं म्हणजे लिटरली काही असे जे वुमेन्स टॉक असतात किंवा मैत्रिणींचे टॉक्स असतात, त्या 2 बायकांच्या संभाषणामध्ये हा उडी टाकतो आणि स्वतःचे इनपुट्स देतो. आणि नेहमी याला बायकांचं खूप असं जास्त माहिती आहे, असं नॉलेज आहे सगळ्या गोष्टीतलं, आणि तसाच बोलत असतो की कसा आहे तो, कसं असं कोण असू शकतं. खरंच खूप वियर्ड आहे. आणि त्या दिवशी म्हणे की हो तुम्ही छान म्हणालात की हेच बरोबर, असंच आहे, हे खूप छान लाईन होती, मला खूप आवडली, मैत्री म्हणजेच माहेर. अरे बापरे, माहेर आणि ऑल, म्हणजे असं पुरुषाने बोलावं. पुरुषांना काय, म्हणजे महापुरुष आहे का का कोण आहे हा. भाई तू रहन दे भाई, तुला ना गप्प बसायला सांगितलं, म्हणजे मिळत नाही बोलायला म्हणून कुठेही काहीही बोलायचं का. गप्प बसत जा ना. एवढंच जर तुझ्यात दम आहे तर त्या बायकोला कटकर आणि बोल ना, तिथे का नाही बोलत. तिथे बोलती बंद होते तुझी. मग जिथे चान्स मिळेल तिथे कुठल्याही टॉपिकवर बोलतो, तर बोलली असती. गप चुबस. आणि हे म्हणे की त्याच्यामध्ये खूप स्टॅमिना आहे, बॅक टू बॅक ड्युटीज करतो आणि अजिबात सुट्टी घेत नाही, त्याला बरं नसलं तरी तो जातो आणि कसं तो मॅनेज करतो वगैरे. अरे काय करणार, तुझ्यासारखी भेटली आहे तर त्याला स्टॅमिना नसायला झालाय काय, त्याचा आहे तो स्टॅमिना कुठे यूजच होत नसेल, तिथे सगळ्या निचोडून काढतेस त्याला इकडे तिकडे पाठवून, सारखे आपलं इकडे जायचंय तिकडे जायचं, इथे आणि त्याच्यावर तारीफ करून त्याच्यावरती असा एक्सपेक्टेशनचा बोजा, आणि असं म्हणजे बस तूच आहे, तू असाच आहेस, तू असा वागूच शकत नाही, तू खूप छान आहेस, तू सगळ्या फॅमिलीला टाईम देणारा आहे, मग तुझा सगळा टाईम गेला तरी चालेल, तुला निचोडून काढलं तरी तुला हेच आवडतं, हमारी खुशी में ही तेरी खुशी आहे. हे त्याच्या मनावर डोक्यावर इतकं बिंबवलं आहे, बिचाऱ्याला एकदम परफॉर्मन्स प्रेशर आणून टाकते ही बाई. आणि म्हणे की त्याचं स्टॅमिना, बाई त्याच्या स्टॅमिनाच्या गोष्टी तू करूच नको, रेन दे बका. तुझ्यासारखी मिळाली ना म्हणून त्याचं असं सगळं हाल आहेत त्याचे. नाहीतर गपचूप आपला नॉर्मल काय ते 8-12 तासाची ड्युटी करून आला असता घरी रेग्युलर, आणि आठवड्यातनं 1-2 सुट्टी घेऊन गपचूप राहिला असता, सगळं रेग्युलराईज झालं असतं. पण नाही, हिच्या नादामध्ये हिला फिरवायचं आहे, हिला हे ते, तरी हिची हाऊसच पिटत नाही. हिचं तर असं असतं की मला इथेच जायचं होतं, आम्ही आधी खूप विचार करायचो की इथे, आणि बिचारा जिथे नेतो तिथे पचका होतो, काय ना काहीतरी ते बंदच होतं, नाहीतर तिथे बुकिंगच मिळत नाही, नाहीतर तिथे काहीतरी फूडच बरोबर नसतं, तिथे हिचं तोंडच सडतं.
म्हणजे एकतर त्याने एवढं काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट घ्यायचे, वरून त्याचं नशीब इतकं डांगू आहे ना की त्याला तर ते पण नाही होत, त्याचं पण ते फ्लॉपच होतं. त्याच्यामुळे तो आता एकदम परेशान झाला आहे आणि हिचं अजून संपतच नाही. हिला अजून त्याला असं आडून असं काहीतरी चांगलं बोलून त्याच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतो. नो, यू कॅन डू इट, येस, मोर असं ही असं सुट्टी आणि कामाच्या बाबतीत बोलते, म्हणजे येस, डू मोर वर्क असं म्हणते मी. म्हणजे काहीतरी वेगळंच असं डोक्यात विचार आणू नका हो. दॅट ऑल्सो कॅन बी पॉसिबल बट नॉट पॉसिबल. दॅट मोर कारण का ते मोर करण्यासाठी ही इज नो मोर एबल, लाईक नॉट एबल एक्झॅक्टली, बट तेवढे त्राणच उरत नसतील बिचाऱ्यामध्ये. आणि हिचं काय, ही बसते रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत शूट करत आणि भबीबरोबर मीटिंग डिस्कस करत, नाही का. भबीबरोबर आजकाल मीटिंग्स असतात तिच्या. आणि कोणतरी म्हणालेलं की असं मला नेल्स वगैरे रोजचं होणार नाही, मला काम करण्यामध्ये अडथळा येतो, आणि आता तर फुकट मिळालं आहे तर काय नाही होणार, पैसे द्यायला लागले असते तर नसतं झालं, पण आता फुकट आहे म्हणून मग आता आम्ही सतत करतो. आणि मग आम्ही असे फ्लॉन्ट, मग आम्हाला जास्तच घाम पण येतो आणि मग आम्हाला खाज पण येते सारखी, म्हणजे स्किनवर रॅशेस आले वाटतं खाजवून, तर मग ते पण सारखं आपलं घाम पुसायचं, खाजवायचं. आणि आजकाल आम्ही ते नेल्स दाखवण्यासाठी स्पेशली त्यानिमित्ताने का होईना मुलीचा अभ्यास पण घ्यायला लागलो आहे. म्हणजे त्यानिमित्ताने मला असं ABCD असं बोटं फिरवता येतात ना थोडी, मग असं लोकांना दिसतं. पण अजून लोक मला हवा तसा रिस्पॉन्स देत नाही आहेत, म्हणजे तिला की कॉमेंटमध्ये अजून असं नाही की ताई कुठून करते, तुझे नेल्स खूप छान आहेत, अजून तेवढं. म्हणजे बहुतेक ते माहिती आहे, हे तर हिला फुकट मिळतं, आपल्याला पैसे देऊन करावं लागेल, म्हणून हे फालतूचे चोचले हे विचारत नाही. नशीब तेवढी तरी अक्कल आहे की नाही माहिती नाही, पण औकातच नसेल तेवढी, त्याच्यामुळे विचारण्याचा प्रश्नच येत नाही. हे तिने टाकलेले कपडे मागणारे लोक हे कसले नेल्स करतायत आणि काय उजेड पाडणार आहेत ती त्या नेल्सवालीचे लिंक आणि ॲड्रेस घेऊन. आणि अजून एक ऑब्झर्व केलं का मंडळी, आत्ता आम्ही सारखं काकाकडे जातो, काकाकडे चाललंय, काका काकी, काकी काका, काका काकी, काकी काका. ह्याच्या आधी कधी चक्कार शब्द नाही, कधी म्हणजे आठवण नाही काढली हिने, कधी नाव नाही की काय नाही. आजी हयात असताना तर काहीच नाही. ते काका काकी, काकी काकाचं तर जाऊच दे, पण आजीला पण भेटायला कधी गेली नाही. कधीतरी एकदा, कधी 2 वर्षापूर्वी एकदा गेली असेल तेव्हा, पण त्या व्यतिरिक्त नाहीच नाही. आणि आता हे काहीतरी आहे ना, म्हणजे हिचे पप्पा पण मुलगाच आजीचा, तर आजीचं काय असेल आता थोडकं, तिथे आम्ही कसं मागे राहणार, म्हणून आता सारखे हेलपाटे लागत आहेत. काका काकी, काकी काका, काका काकी, काकी काका. इतकी चॅप्टर आहे ना, इतके चॅप्टर आहेत या दोघी, खरंच. म्हणजे ती तर फुगी तरी काही बोलतच नाही आहे, पण ही तर सतत मुद्दामून आता स्पेसिफाय करून जाते. पण काय फायदा आता तू काय गेलीस काय, नाही गेलीस काय, आणि आता किती दिवस जाते बघूया ना. आता दिवस कार्यालयापर्यंत गेलीस, ह्याच्या पुढे किती संबंध राहत आहे ते कळेलच. आणि चिमाई तर काय बाबा, आता परत हळूहळू येते ट्रॅकवर, रंगात येते. आणि आता एकदम आता वडील गेले, सासू गेली, पण आता आम्ही परत गॉगल लावून इकडे तिकडे स्लीवलेस घालून, मिडीज फ्रॉक घालून फिरायला सज्ज होतो. एक ट्रिप तर मारून झाली आणि आता दुसरीच्या तयारीत आहोत. आणि ह्यांच्या महिला दिन विशेष कार्यक्रमाबद्दल तर मला काही म्हणायचंच नाही आहे. मला असं वाटत होतं की छच्चू आईच एकदम नेक्स्ट लेवलला आहेत, छच्चू आईंना लोक काय म्हणत असेल, पण आता मला असं वाटतं की नाही, छच्चू आई खूप सोबर आहेत. जो अवतार मी बघितला ह्यांच्या सोसायटीतल्या काही महिलांचा, ते बघून असं वाटलं की नाही, मग छच्चू आई एकदमच नॉर्मल आहेत आणि काहीच वावगं नाही आहे त्याच्यामध्ये. जर ह्या बायका अशा असू शकतात तर ह्या बायकांना काय वाटणार आहे ना. बादल है मेरी जुल्फे, बिजली मेरी अंगड़ाई, बिजली गिराने में हूँ आई, बिजली गिराने में हूँ आई, कहते हैं मुझको हवा हवाई, हवा हवाई. बघितलं का, हवा हवाई म्हणजे नशीब श्रीदेवीचं. तिने बघितलं असतं ना, तिची हवाई सुटली असती. आणि छच्चू आई म्हणाल्या आम्ही असंच प्रार्थना म्हणणार आहोत, आम्ही सिनियर सिटीजन. तर ही म्हणते तुम्ही पण सिनियर सिटीजन का. अरे म्हणजे सिनियर सिटीजन नाही तर मग कोण आहेत त्या काय कळी आहेत का,
का तुझ्यापेक्षा हां तसं तर बघून तर असंच वाटतं की तूच सिनियर सिटीजन आहे आणि त्यात तुझी सून आहे, ते तर खरंच आहे. तर त्याच्यामुळे हां असं असेल तर मग बरोबर प्रश्न विचारला. नाही तर मी विचार करत होती की ह्या प्रश्नाला काय अर्थ आहे, म्हणजे किसी को चढाने की भी हद होती. आजकाल छच्चू आईना पण सॉलिड चढवलं जातं आहे की छच्चू आई अशा आहे, छच्चू आई तशा आहे, छच्चू आई खूप मदत करतात, छच्चू आईचा खूप आधार आहे, छच्चू आई नसत्या तर कसं झालं असतं, त्याच आमच्या आधारस्तंभ आहेत आणि आमचं असं आहे आणि तसं आहे, आमचं सर्वस्व आहेत. बहुत ही गड़बड़ है दया, बहुत ही गड़बड़ है. ये ऐसे ही नहीं है, छच्चू आई से ना बहुत कुछ अभी काम कराना है. आता हे काय झालं रे त्या काश्मीर ट्रिपचं? काश्मीर ट्रिप तर कुठे बारगळलीच आहे वाटतं, काय नावच नाही, काय बोलणंच नाही की झालं आणि आम्ही एक्सायटेड आहोत. सारखं आपलं ते बुम बुम ट्रिपचंच चाललं आहे, तुणतुणं वाजवणं आहे की नाही, होणार आहे की नाही, की कोणी बुकिंगच केलं नाही. आणि प्रत्येक वेळेला काय ते फार्म हाऊसमध्ये जायचं आणि मग त्या छच्चू आईच्या नाही तर मग त्या गणपती बाप्पा त्याला लपून ठेवलेला असतो त्याच्या हातात कॅमेरा द्यायचा आणि हे दोघं काय ते तेवढंच हातात हात घेऊन आपलं तेच आपलं रोमॅन्टिक असं असल्याचं दाखवायचं. अरे असणं म्हणजे दिसणं, फक्त पाहणं आणि खऱ्यामध्ये असणं ह्याच्यामध्ये फरक आहे, मला माहिती आहे ना. आणि फनी काय तेवढीच मजा, तेवढंच काय ते थोडासा चान्स मिळतो, नाही तर कुठे बाबा नेहमी कॅमेरा मागूनच मारत राहावा लागतो. आपण नसीब में कहा तेवढा चान्स मारून घेतो, पण काय अर्थ आहे का त्याला? फार्म हाऊसमध्ये जाऊन असं हातात हात घेऊन असं फेरफटका, अजिबात ते कॅन्डिड आणि नॅचरल वाटत नाही, इतकं फेक वाटतं ना. काहीतरी नवीन करा आता, भाजी बिजी कुडताना दाखवा त्यापेक्षा, ते जरा बरं वाटेल. एनिवेज आता येऊया आपण मेन मुद्द्याकडे आणि ते म्हणजे पिरियड पॅन्टी. तुम्हाला वाटलं जीजी विसरली ना? असंच वाटलं ना? नाही मला सगळं लक्षात आहे. मैं ना भूलूंगी. बापरे शी, त्याच्यामध्ये वापरले गेलेले शब्द आणि काय ते होतं, म्हणजे तिला असं वाटत होतं की मी खूप मोठी मॉडेल आहे आणि मी असं एकदम स्क्रिप्ट आणि असं एकदम छानपैकी बोलून वगैरे दाखवणार आहे. पिरियड आणि चिकट वाटतं. तो चिकट शब्द ना इतका घाण, मला ऐकूनच असं अंगावर असं शहारा आला आणि एकदम असं वाटलं चिकट म्हणजे हिचे कुठल्या प्रकारचे पिरियड्स आहेत बाबा हिला असं, आणि काय वापरत होती आत्तापर्यंत की हिला असं काहीतरी चिकट वाटायचं. यक, कोण आहे रे, कोणता असा ब्रँड आहे की हिचं हे सगळं हिचं स्क्रिप्ट अप्रूव्ह केलं त्यांनी? घाणेरडं शी, कुठल्या म्हणजे काय चिकट बिकट असे वर्ड वापरायचं आणि मग ते लिकेज वगैरे तर कॉमन आहे, पण ते चिकट एक शब्दच इतका अनोईंग होता ना. ते कसली घाणेरडी बाई आहे यार शी. आणि काय तर म्हणे की लोक हिला म्हणत आहेत की खूप महाग आहे, म्हणजे 900 रुपये, तर म्हणते की तर काय तुम्ही 100 वेळा धुवू शकता, 100 वेळा. एक तर मुळात आहे ना मला हे धुणं हा प्रकारच म्हणजे अंगावर काटा येणार आहे, मी इमॅजिनच नाही करू शकत. मग धुवूच शकतो तर मग कपड्यावरून लोक स्विच काच झाले ना मग पॅडवर. यूज अँड थ्रो हेच मेन लॉजिक आहे ना. तुम्ही ते धूत बसा आणि मग ते पूर्ण तुम्हाला माहितीच आहे कसा वेगळाच असा ऑर्डर असतो ह्याचा पिरियड्सचा, ते सगळं म्हणजे हे बियॉन्ड इमॅजिनेशन आहे माझ्या आणि मेरे बस की बात नाही आहे. खरंच जे लोक यूज करत असतील त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे, पण हे खूप वियर्ड आहे धुणं वगैरे आणि ते 100 वेळा वापरणं आणि मग तुम्हाला ॲटलिस्ट 2 तरी ठेवायला लागतील ऑल्टरनेट हे यूज करायला. आणि म्हणजे मला असं वाटतं की जर हेच यूज करायचं आहे आणि धुवायचंच आहे तर मग कपडाच यूज करा ना, जर तुम्हाला इतकाच प्रॉब्लेम आहे. आणि ही 150 आणि लोकांना कमेंटमध्ये सांगत होती पॅडने डिझीज होतात वगैरे. अगं बाई, जी अक्कल, जेवढं तुला सांगितलं आहे ना तेवढंच कर, ते लोकांवर सोडून दे, त्यांना जे वाटतं ते करतील. मेडिकल गोष्टींवरती काहीही तू बोलू नको, त्यातली तू ज्ञानी नाही. तू बोल की मला हे सूट झालं, मला आवडलं, मला कम्फर्टेबल वाटलं, मी यूज केलं, तुम्ही करून बघा, जर तुम्हाला पटलं तर करा, नाही तर नाही. ह्याच्याने हे होतं, त्याच्याने ते होतं, त्याच्याने आजार होतात, डिझीज होतात. तू सायंटिस्ट आहे का, किंवा तू त्याच्यावर काय काम करते का, कुठला शोध लावते का, किंवा तुझ्याकडे कुठले प्रूफ आहेत का, सायंटिफिकली प्रूव्हन आहे का कुठे, म्हणजे दुनियातल्या बायका तोते आहेत का? गप ना, जे आपल्याला जेवढी अक्कल आहे ना तेवढंच बोलावं आहे, सध्या इथपर्यंतच बोल आणि इतकंच बोल.
डॉक्टरची बायको ना, कंपाऊंडरची पण लायकी नाही आहे तुझी. त्याच्यामुळे गप्पच बसत जा, अशा गोष्टींवर तोंड उघडत जाऊ नकोस. आणि अजून एक हिचं वाक्य असं होतं की जर तुम्हाला पिरियड्स एन्जॉय करायचे असतील तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करा. पिरियड्स एन्जॉय करायचे असतील, पिरियड्स एन्जॉय करायची गोष्ट आहे का? काय बोलते बाई, म्हणजे तू वेडी आहेस का ग? थोडी पडलेली आहे का? म्हणजे काय बोलू तुला आता ना, ही कशी द्यायला वाटते ना टनकन, असं वाटतं ना ते डोक्यावरचं जे आहे ना सगळं असं जे हलतं ना टुणूक टुणूक, त्याच्या सकट हलून जाईल. काय बोलते पिरियड्स एन्जॉय करायचे नाही. आणि पिरियड्स प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, प्रत्येकाचा पिरियड्सचा ट्रॉमा वेगवेगळा असतो, समजलं? त्याच्यामुळे या गोष्टींवर ना जास्त खरंच यार कोण यांना अप्रोच होतं मला खरंच कळत नाही. एक तुम्ही चांगला एका ह्याच्याकडनं तज्ज्ञाकडनं किंवा काहीतरी प्रॉपर ॲडव्हर्टाइजमेंट करा ना. हे चिंधीचोरांना काय देता तुम्ही ॲडव्हर्टाईज करायला? ते घालून काय तुमचं पोट दुखणं थांबणार आहे किंवा तुम्हाला क्रॅम्प्स येणं थांबणार आहे असं काय होणार आहे का? म्हणजे इतकं तुम्ही फ्रीली, म्हणजे ही दाखवते, मुळात तर हिला त्या दिवशी पिरियड्सच नव्हते. हिने उगाच असं फक्त दाखवलं, ॲक्टिंग केली आणि असं मी एकदम फिरते वगैरे. लिटरली म्हणजे खरंच दुसरं काही हे नाही आहे का? नुसतं ती चड्डी घातली म्हणजे तुम्हाला काहीच कळणार नाही आहे का? तुम्ही असं एकदम खेळायला, धावायला, पळायलाच लागणार आहे का? हां, उड्या मारायला लागणार, काय वाटेल ते करायला लागणार तुम्हाला एकदम, म्हणजे असं काहीच असं कळणार नाही ना. तुम्हाला क्रॅम्प्स येणार ना, तुम्हाला पोटात दुखणार ना, तुम्हाला क्लॉट्स वगैरे जे पडत आहेत ते तुम्हाला काहीच कळणार नाही. काही कसल्याचंच कसंच सेन्सेशन आहे. म्हणजे मी खरंच आज खूप ब्लंटली बोलते मंडळी, बिलकुल हेजिटेट न होता बोलते, कारण याच्यामध्ये हेजिटेट होण्यासारखं काहीच नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या बायका फेस करतात, क्लॉटिंग होतं आपल्याला, म्हणजे क्लॉट्स पडतात, त्याच्यानंतर क्रॅम्प्स येतात, ओटीपोटात दुखतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकता का फक्त पॅन्टी घालून? ती नाही ना. आणि त्यात ती धुवा, म्हणजे असं जर कोणाला त्रास होत असेल, कोणाला एका पर्टिक्युलर दिवशी जास्त त्रास होतो, कोणाला पहिल्या दिवशी होतो, कोणाला दुसऱ्या दिवशी होतो, कोणाला तिसऱ्या दिवशी होतो, कोणाला 3 दिवस होतो, कोणाला तरी 1च दिवस होतो. पण ज्या दिवशी तुम्हाला त्रास होतोय त्या त्रासामध्ये आणि परत ती बसून धुवा व्यवस्थित, त्याला सुकवा, हे सगळे उद्योग करत बसा. म्हणजे ॲब्सोल्युटली मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही वापरू नका, बट ज्यांना कम्फर्टेबल आहे वापरा, ज्यांना नाही त्यांनी नका वापरू. हे इतकं सिम्पल होतं. ह्याच्यावर फालतूचं ज्ञान देण्याची आणि लोकांना आजार बिजार ह्या गोष्टीवरती टिप्पणी करण्याची काहीच गरज नाही आहे. तो शहाणपणा करण्याची काहीच गरज नाही आहे. आणि खरंच चिक्कट काय असतं मंडळी? खरंच तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की चिक्कट म्हणजे चिक्कट वाटतं असं हे कुठलं, म्हणजे हिला आता बोलली असती, जाऊ दे. सो एनिवेज मंडळी, ह्याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.